चला सर्वजण कसं आनंदात तर आज आपण 19चा पाडा पाहू. हा कसं आनंदात आणि मजेत राहूनचा अभ्यास करायचा, टेन्शन घेऊन नाही करायचं. चला तर आज आपण 19चा पाडा पाहू. 19 × 10 बघा, 190. 19 × 9 = 71. 171चे म्हणायचं. हा 19 × 8 = 152चे म्हणायचं. हा 19 × 7 = 33 नाचे. 19 × 14 114 म्हणायचं. 14 म्हणजे 19 × 5 = 95. 19 × 4 = 74. 19 × 3 = 57. 19 × 2 = 38. 19 × 1 = 19. लक्षात आलंय का तुमच्या इथं? पण मी काय केलंय, ह्या संख्येच्या खाली इथं झिरो लिहिलंय, ह्याच्या खाली झिरो लिहिलंय, ह्याच्या खाली झिरो लिहिलंय, ह्या दोनच्या खाली झिरो लिहिलं नाही. बघा कळलं का? ते लिहिण्याचं कारण काय माहितीये का, कधी पण मी झिरोचे नियम सांगितले त्याच्यामध्ये पहा, ते डाव्या संख्येच्या बाजूला जर झिरो आलं संख्येच्या बाजूला, डाव्या बाजूला, तर त्याचं काहीच म्हणजे किंमत नसते. ते असलं काय नसलं, हा पॉईंट असेल तर असते. मी झिरोच्या व्हिडिओ मध्ये दिलेला, तिथे जाऊन पहा, लिंक मध्ये देतो वाटलं असतं. तर अशा प्रकारे असतं. मग आता तुम्ही सवासा म्हणता का आपण सराव करायचा एकदा, डबल एकदा म्हणू. 19 × 1 = 2 = 38. 29 × 57. 19 × 4 = 76. 19 × 5 = सांगा. 19 × 6 = 14. 19 × 7 = 33 नाचे. 19 × 8 = 52 नाचे. 19 × 9 सांगा चला. 71. 19 × 10 = 190. कसं असे पाडे पाठ करा, मस्त लिहून पाठ करा, म्हणून पाठ करा आणि याचा गुणाकारात सराव करा. आवडला असं लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण नेक्स्ट पाडा घेऊ लगेच. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. चला आनंदी राहा, मजेत राहा.